नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, काव्य आणि पारचं लग्न निर्विघ्नपणे पार पाडावं यासाठी वसूने रम्याला गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध केलेलं असतं. ऐन लग्नाच्या दिवशी वसूने हा निर्णय घेतलेला असतो. त्याचबरोबर इथे आता काव्य आणि पारचं लग्न पार पाडल्यानंतर रम्याला जाग आलेली असते. शुद्धीवरती येताच रम्याने वसूवरती जीव घेणा हल्ला केलेला असतो आणि तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. पार्थने योग्य वेळी वसूला हॉस्पिटलमध्ये नेत तिचा जीव वाचवलेला असतो. तर अशा रीतीने येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने रम्या इथे स्वतःच्याच आईचा जीव घेण्याचा प्रयत्न करते हे आपण सविस्तरपणे बघूया. तर काव्य आणि पारच्या लग्नामध्ये रम्या खूप जास्त आनंदी असल्याचं दाखवत असते. सगळ्या फंक्शनमध्ये सहभाग घेत असते. सगळं काही व्यवस्थित करत असते. सगळ्यांना वाटतं की रम्या सुधारली. तिने खरोखरच इथे पारचा विषय मनातून काढून टाकलेला आहे. पण प्रेक्षकांनो, आपण बघत आलोय तसं काहीही नाही. रम्या उलट लग्नाच्या दिवशी खूप मोठा धमाका करणार असते. काव्याबरोबर गोड गोड बोलून तिचा विश्वास संपादन करून तिला काव्याला इथे कायमचं संपवायचं असतं आणि इथे काव्याचा जीव घेऊनच तिला पार्थबरोबर लग्न करायचं असतं. तेव्हा इथे सगळ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आणि काव्याबरोबर छान मैत्री करून तिचा विश्वास संपादन करण्यासाठी ती फक्त चांगुलपणाचं नाटक करते. नाहीतर मुळातच काव्या रम्याला अजिबात आवडत नाही आहे. उलट रम्याला काव्याचा खूप जास्त राग येतो आणि इथे काव्याला असं वाटत असतं की रम्या किती सुधारली आहे. कारण जेव्हा काव्याला हळद लागते तेव्हा रम्या तिथे येते आणि म्हणते की काव्या, मी तुझ्या इथे मेहंदीला छान असं साखरेचं पाणी लावते, म्हणजे तुझ्या मेहंदीचा रंग खूपच जास्त गडद होईल, खूप जास्त रंगेल, मी लावू का? तेव्हा काव्या म्हणते, हो लाव ना. तू बदलली आहेस रम्या. तुझं बदललेलं हे रूप मला खूप जास्त आवडलं आहे. मला अशीच बदललेली रम्या बघायची होती. बघ आता तुझं मन इतकं सुंदर झालं आहे ना, तर तुझ्या चेहऱ्याची सुंदरतासुद्धा वाढत चालली. तेव्हा इथे रम्या म्हणते, हो ना, थँक्यू सो मच. तुला अशीच रम्या बघायची होती ना. बघ मी बदलली आहे की नाही. तेव्हा ती म्हणते, हो अगदीच तू बदलली आहेस. तुझ्या वागण्या बोलण्यातून मला ते दिसतंय. तेव्हा इथे रम्या जाते, साखरेच्या पाण्याचा बाऊल घेऊन येते आणि कापसाने तिच्या हाताला सगळीकडे पाणी लावत असते. त्यानंतर कार्यक्रम आलेला असतो हळदीचा. एका बाजूला हळद कुटण्याचा कार्यक्रम सुरू असतो. त्याच्यामध्ये ती काही हळकुंड आपल्या हातामध्ये आणते आणि स्वतःच त्याच्यामध्ये टाकते आणि आता म्हणते की कुटा, हळदसुद्धा कुटली पाहिजे. वसू मनातल्या मनात घाबरत असते. वसू म्हणत असते, नक्की ह्या मुलीचं चाललंय तरी काय? ही मुलगी इतकी विचित्र का बरं वागत असेल? ती मनातल्या मनात घाबरलेली असते. मागच्या लग्नामध्ये आम्ही जो काही गोंधळ घातला हे सगळ्यांनीच बघितले आणि आता या लग्नामध्ये जर वसूने आणि रम्याने गोंधळ घातला तर हे लोक जेलमध्ये टाकल्याशिवाय काही स्वस्थ बसणार नाही. आणि रम्या पार्थबरोबर लग्नाची स्वप्न रंगवते. पण पार्थच्या मनामध्ये रम्याबद्दल तसं काहीच नाही आहे. आणि जरी पण इथे काव्याला मारून किंवा तिला किडनॅप करून रम्याने पार्थबरोबर लग्न केलं तरीसुद्धा पार्थ रम्याचा बायको म्हणून कधी स्वीकारच करणार नाही आहे. म्हणजे रम्याने काहीही केलं तरीसुद्धा तिच्या हाती मात्र काहीच लागणार नाही आहे. हे वसूला बरोबर समजलेलं असतं. त्यामुळे वसू तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. बाई गं, काय करतेस तू? असं विचारण्याचा प्रयत्न करत असते. पण रम्या म्हणत असते, तू फक्त बघच लग्नाच्या दिवशी मी काय करणार आहे ते. लग्न व्यवस्थितच पार पडेल, पण माझं आणि पारचं. तेव्हा वसू म्हणत असते, पण हे कधी शक्य नाही होणार रम्या. रम्या म्हणते की ही रम्या सगळं काही शक्य करून दाखवते. आणि तेव्हा इथे हळदीचा कार्यक्रम असतो. हळदीसाठी सगळेजण तयार झालेले असतात. पण नंदिनी आणि इथे काव्या दोघीही नसतात. बांगड्या भरण्यासाठी मावशी आलेल्या असतात आणि त्या मावशी स्वतःच्या हाताने नवरीला चुडा भरणार असतात.
पण इथे नंदिनी आणि काव्याचा चुडा आपापले पार्टनर म्हणजे नंदिनीचा जीवा आणि काव्याचा पार्थ हे दोघे जण आपापल्या पार्टनरच्या बांगड्या घेऊन गेलेले असतात आणि ते स्वतः त्यांना बांगड्या आपल्या हाताने भरणार असतात. तेव्हा पार्थ म्हणतो, काव्या, मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. आज मी तुमच्या हातामध्ये स्वतःच्या हाताने बांगड्या भरणार आहे. तेव्हा काव्या म्हणते, कशाला? बाहेर सगळेजण वाट बघतायत ना, आणि तशाही त्या मावशी आल्यात की नाही बांगड्या भरायला, मग बाहेर जाऊ द्या ना देशमुख. तेव्हा पार्थ म्हणतो, अजिबात नाही, बांगड्या माझ्या नावाने भरणार आहात ना तुम्ही, आणि तसंही मी माझ्या होणाऱ्या बायकोचा हात दुसरं कोणाच्या हातात का देऊ? मी तो माझ्याच हातामध्ये घेतो आणि मीच तुला बांगड्या भरतो. तर इथे जीवासुद्धा नंदिनीला तेच म्हणत असतो की नंदिनी, मी तुला माझ्या हाताने बांगड्या भरणार आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, हो, माझी काही हरकत नाही. जीवा नंदिनीला बांगड्या भरतो, पार्थ इथे काव्याला बांगड्या भरत असतो आणि दोघेही एकमेकांना बांगड्या भरत असताना पार्थ इथे काव्याला म्हणत असतो, खरं सांगू का काव्या, एरवी तर तुम्ही सुंदरच दिसता, पण प्री वेडिंग शूटसाठी तुम्ही जेव्हा तयार झाला होतात ना, तेव्हा तुम्ही खरोखर हॉट दिसत होता, हॉट. तेव्हा काव्या म्हणते, खरंच तुम्हीसुद्धा खूप हॉट दिसत होता देशमुख त्या आउटफिटमध्ये, आणि खूप राजबिंडेसुद्धा दिसत होता. त्यानंतर जीवा नंदिनीला म्हणत असतो की नंदुडी, खरंच सांगू का तुला, प्री वेडिंग शूटमध्ये जेव्हा तू अशी छान त्या जुन्या स्टाईलमध्ये तयार होऊन आली होतीस ना, तेव्हा तू खरोखरच अशी 70मधली मुलगी दिसत होतीस, एकदम सुंदर मुलगी. तेव्हा इथे लगेचच नंदिनी म्हणते, खरंच का? तेव्हा जीवा म्हणतो, हो खरंच, तू खरंच खूप सुंदर दिसत होतीस. सगळेजण एकमेकांचं कौतुक आपलं करत असतात. तेव्हा इथे मानिनी म्हणत असते, अरे हे लोक गेले कुठे? सगळ्यांच्या बांगड्या भरून झाल्या तरीसुद्धा नंदिनी आणि काव्या इथे नाही आहेत, म्हणजे नवरी मुलीच इथे नाही आहेत. तेव्हा इथे रम्या म्हणते, काळजी करू नको मामी, दोघींनासुद्धा शोधून घेऊन येते, तू नको काळजी करू. तेव्हा इथे आता रम्या शोधत शोधत जाते, बघते तर काय, इथे आता काव्याच्या हातामध्ये पार्थ खूप प्रेमाने बांगड्या भरत असतो आणि त्यानंतरला इथे आता रम्या म्हणत असते, अरे वा, यांचा तर इथे फुल टू रोमांस चालू आहे. आणि ती अशा काही नजरेने बघते तर पार्थ काव्याला बांगडी भरत असताना एक बांगडी फुटते आणि तेव्हा इथे पार्थ म्हणतो, काव्या सॉरी, खरंच सॉरी, तुम्हाला लागलं का? तेव्हा काव्या म्हणते, नाही, अजिबात मला लागलं नाही आहे, उलट कुणाची दृष्ट लागू नये ना, म्हणून माझी एक बांगडी वाढली असं म्हणायचं. द्या बरं, दुसरी बांगडी भरा, माझा चुडा असाच भरत राहील, कधी कमी नाही होणार, बरोबर ना देशमुख? तेव्हा पार्थ म्हणतो, अगदी बरोबर. तेव्हा रम्या म्हणते, काव्या, कितीही प्रेमाने बांगड्या भरू दे ग तुला इथे आता पार्थने, पण दृष्ट तर माझीच लागणार, लग्न तर माझंच पार्थ बरोबर होणार, तू फक्त बघ मी काय करते, असं तिने ठरवलेलं असतं. कुणालाही कल्पना नसते की हिच्या मनामध्ये रम्याच्या असं काहीतरी शिजत असेल. आणि प्रेक्षकांनो, काय होतं इथे आता वसूवरती रम्या सारखी डोळे काढत असते, तिला घाबरवत असते की बघ बघ आता मी काय करणार आहे, हळदीमध्ये आता काय गोंधळ होणार आहे असं तिला वाटत असतं. हळदीलासुद्धा सगळेजण बसतात. इथे आता पार्थला आणि जीवाला हळद लागते, त्यांची उष्टी हळद. इथे मीरा आणि सत्या आलेले असतात ना हळदीला. मीरा त्यांची उष्टी हळद घेऊन काव्या आणि नंदिनीला लावायला जात असते. जाता जाता तिचा पाय मुरगळतो आणि दोन्ही बाऊलमधली जी हळद असते ती एकत्र होते. त्यामुळे आता उष्टी हळद ही राहिलेली नसते, कारण दोघांची हळद मिक्स झालेली असते. मग आता जीवा आणि पारची उष्टी हळद काव्या नंदिनीला कशी लागणार? तेव्हा काव्या म्हणते, का नाही लागणार आता उष्टी हळद? उष्टी हळद नक्की लागणार. तर कशी काय? नंदिनी म्हणते, मी सांगते ना. आणि दोघेही चालत चालत जातात, आपल्या पार्टनरला हात धरून उभं करतात आणि त्यांच्या गालावरती लागलेली हळद दोघीजणी आपल्या गालावरती लावून घेतात. अशा पद्धतीने त्यांची उष्टी हळद काव्या नंदिनी दोघींनासुद्धा लागलेली असते. त्यानंतर इथे आता हळदीचा कार्यक्रम तर पार पडलेला असतो. लगेच संगीत सोहळा होतो. सगळेजण छान डान्स वगैरे करतात. काव्य आणि पार दोघेजण कपल डान्स, रोमॅन्टिक कपल डान्स करतात. तसेच इथे जीवा नंदिनीसुद्धा छान असा कपल डान्स करतात. रम्या बघत असते, खूप जास्त जलेस होत असते, पण दाखवत नसते की मला किती राग येतोय, पण मनामध्ये तिच्या खूप जास्त राग हा येतच असतो. आणि तेव्हा
इथे आता राग जरी आलेला आहे तरीसुद्धा दाखवला जात नसतो. पण शेवटीला इथे काय होतं, रम्या आता जेव्हा डान्स करायला जाते तेव्हा ती पाय घसरून पडते आणि त्यानंतर सगळेजण तिला काहीच बोलत नाही. उलट सगळेजण टाळ्या वाजवून तिचं स्वागतच करतात. तेव्हा इथे आता सगळे कार्यक्रम झालेले असतात. आता उरलेलं असतं ते लग्न. ज्या दिवशी लग्न असतं ना त्या दिवशी इथे आता रम्याने काव्याला एका बंद खोलीमध्ये बंद करून ठेवण्याचा प्लॅन केलेला असतो. आणि सेम टू सेम इथे आता साडीचा रंग आणि साडी नेसून लग्नासारखी नवरीसारखी ती तयार झालेली असते. तेव्हा वसू म्हणत असते, रम्या अगं लग्नाचा दिवस आला बाई, आता तरी सांग तू काय करणार आहेस. रम्या म्हणते, आई आत्तापर्यंत मी जे काही केलं ते तुला सांगितलं का नाही ना, मग यापुढे सुद्धा मी काय करणार आहे ना ते तुला नाही सांगणार आहे. तेव्हा इथे फक्त काव्या तयार झाले का ते बघ. तेव्हा वसू म्हणते, अगं ती तयार होते पण तू का एवढी तयार झाली आहेस नवरीसारखी. ती म्हणते, नवरीसारखी म्हणजे माझंच लग्न पार्थ बरोबर होणार आहे, कळलं ना. तेव्हा वसू म्हणते, काय बोलतेस, तुला तरी कळतंय का. ती म्हणते, हो मला तर कळते मी काय बोलते ते. तेव्हा ती म्हणत असते, हे बघ रम्या असं काही होणार नाही आहे, तुझं आणि पार्थचं लग्न नाही होणार, उगाच तू हे स्वप्न बघू नकोस. तेव्हा इथे रम्या म्हणते, आई जर पुन्हा हा शब्द बोललीस ना तर तेव्हा गळा फक्त दाबला होता, आता खरोखर दाबे ना. तेव्हा ती घाबरते आणि गप्प बसते. म्हणते, बरं ठीक आहे, सकाळपासून तू काही खाल्लेलं नाही आहेस, हे बघ मी तुझ्यासाठी फ्रेश ज्यूस घेऊन आले. ती म्हणते, खरंच का, काय टाकलं नाही आहेस ना त्याच्यामध्ये. वसू म्हणते, रम्या हे काय बोलतेस तू, माझ्या मुलीच्या ग्लासमध्ये मी काही टाकेन असं वाटतं का तुला. ती म्हणते, घे बरं ज्यूस पिऊन घे, तू सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहेस. ती म्हणते, दे. तसंही नवरी मुलीने बाकीचं काही खायचं नसतं, उपवास असतो ना, ज्यूस तर मी पिऊच शकते. आणि ती ज्यूस आता संपूर्णपणे पिऊन टाकते. आणि थोड्याच वेळामध्ये इथे आता नवरीसारखी तयार झालेली रम्या बेशुद्ध होऊन सोफ्यावरती पडते. तेव्हा इथे आता वसूने काय केलेलं असतं, काव्य आणि पारच्या लग्नामध्ये रम्याने काही विघ्न आणू नये आणि नंतर जाऊन तिला त्या गोष्टीचा पश्चाताप होऊ नये, कुणाला त्रास होऊ नये. कारण ह्या वेळेला जर काही आमच्याकडून चूक झाली तर देशमुख आणि मोहिते जेलमध्ये आम्हाला टाकतील, या गोष्टीची भीती वसूला असते. त्यामुळे वसू रम्याला थांबवू शकत नाही, कारण ती थांबणारच नाही. तेव्हा ती तिला गुंगीचं औषध तिच्या ज्यूसच्या ग्लासमध्ये टाकून देते आणि तिला बेशुद्ध करते. ते बेशुद्ध झाल्यानंतर तिथेच आता सोफ्यावरती पडते. तेव्हा इथे वसू जाते आणि बाहेरून कडी लावून घेते. तोपर्यंत इथे आता लग्नासाठी मंडपामध्ये नवरी नवरा दोघेही आलेले असतात. तेव्हा सगळे विचारत असतात की रम्या कुठे आहे. तेव्हा वसू म्हणते, अगं रम्या ना, रम्याच्या ड्रेसवरती इथे ज्यूस सांडला, तेव्हा ती सगळं साफ वगैरे करून येईल. चला लग्न सुरू करा तुम्ही, मुहूर्त टाळायला नको. तेव्हा इथे गुरुजी म्हणतात, अगदी बरोबर, मुहूर्त टाळायला नको, चला आपण इथे लग्नाच्या विधींना सुरुवात करूया. काव्याला किडनॅप करून ठेवण्याचा रम्याचा प्लॅन वसूने फ्लॉप केलेला असतो. काव्य आणि इथे पारचं लग्न निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी वसूने आपल्या मुलीला रम्यालाच आता ज्यूसच्या ग्लासमधून गुंगीचं औषध देत तिला बेशुद्ध करून ठेवलेलं असतं, की नंतर जाऊन ती अडचणीत येऊ नये, हा तिचा हेतू असतो. आणि तेव्हा काव्य, पार्थ, नंदिनी आणि जीवा चौघांचंही लग्न अगदी व्यवस्थितरित्या निर्विघ्नपणे पार पडलेलं असतं. त्यांच्या अंगावरती अक्षता पडलेल्या असतात आणि इथे धूमधडाक्यांमध्ये त्यांचं लग्न सोहळा हा पार पडलेला असतो. लग्न वगैरे झाल्यानंतर, सगळे विधी झाल्यानंतर मंगळसूत्र वगैरे घातलेलं असतं आणि जेव्हा इथे थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेतला जातो आणि सगळेजण त्यांचं कौतुक करत असतात, तेव्हा इथे रम्या शुद्धीवरती आलेली असते. आणि जेव्हा लग्न पार पडतं तेव्हा आता वसू जाते आणि दरवाजा उघडते. तेव्हा इथे रम्या म्हणत असते, आई तू ज्यूसच्या ग्लासमधून मला काय दिलं होतंस, काव्य आणि पारचं लग्न झालं ना. ती म्हणते, हो रम्या झालं, अगं तू झोपली होतीस. ती म्हणते, मी झोपले नव्हते, मी बेशुद्ध झाले होते, कारण तू मला काहीतरी ज्यूसच्या ग्लासमधून दिलं होतंस. तू गुंगीचं औषध दिलं होतंस का, अजूनही माझं डोकं दुखतंय. तेव्हा वसू म्हणते, नाही रम्या, मी काही केलं नाही आहे. तेव्हा रम्या म्हणते, नाही आई, तूच मला इथे गुंगीचं औषध दिलंस. आणि ती तिथून आता चाकू घेते आणि वसूच्या पोटामध्ये टाकते.
वसूच्या पोटामध्ये चाकू मारल्यानंतर ती आता जोरात ओरडते. तेव्हा सगळेजण धावत पळत वरती जातात. बघतात तर काय, रम्याने इथे वसूच्या पोटामध्ये चाकू मारलेला असतो. तेव्हा पार्थ म्हणतो, रम्या अगं पागल झाली आहेस का, तू वेडी झाली आहेस का, चल बाजूला हो तिकडे. आणि आता तो वसूला उचलतो आणि गाडीमध्ये टाकून हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि एमर्जन्सीमध्ये ट्रीटमेंट सुरू करतो. तेव्हा योग्य वेळेवरती वसूला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यामुळे तिचा जीव वाचलेला असतो. पण इथे रम्याने जो काही गुन्हा केलेला असतो ना, त्या गुन्ह्यासाठी तिला कुणीही माफ करत नाही. तर अशा रीतीने जरीसुद्धा रम्याने वसूवरती हल्ला केलेला असतो, तरी या वेळेला वसूने रम्याकडून काही चूक होऊ नये लग्नामध्ये, यासाठी तिने तिला बेशुद्ध केलेलं असतं आणि काव्य आणि पारचं लग्न व्यवस्थितरित्या पार पडलेलं असतं.